गरीब आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळांमध्ये आरटीईचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये काही बेकायदेशीर बदल करण्यात आलेले आहेत असा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे। पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आम आदमी पक्ष आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या पालक युनियनच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन केलं जात आहे। शिक्षण आयुक्तांना सुद्धा या बाबतीमध्ये निवेदन दिलं जाणार आहे। पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती घोषणाबाजी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केली जाते। जे नियम आहेत, जे आरटीई प्रवेशासाठीचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये बेकायदेशीरपणे बदल केला गेलेला आहे असा आरोप सुद्धा केला आहे। जी आरटीई शाळा प्रवेशासाठी 1 किलोमीटरची जी मर्यादा नुकतीच घालून देण्यात आलेली आहे ती रद्द करावी अशी मागणी केलेली आहे। गरिबांनी आता श्रीमंत शाळांच्या भोवती राहायला जायचं का असा सवाल सुद्धा जो आहे तो या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने जो आहे तो उपस्थित केला जातोय। नेमके त्यांचे मुद्दे काय आहेत, कोणत्या पद्धतीचे हे बदल केले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नेमकी काय मागणी आहे, कशा पद्धतीचे बदल ह्या आरटीई जे नियम आहेत त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत? आरटी नियमांतर्गत काय होतं की जे मुलं आहेत शाळेपासूनचे 1 किलोमीटर मधल्या मुलांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो। हे वंचित आणि दुर्बल गटातील पालक असतात, त्यांच्या मुलांना 25% राखीव जागांवरती मोफत शिक्षणासाठीचा प्रवेश दिला जातो। परंतु यावेळेस सरकारने हा नियम बदलला आहे। या आतापर्यंत असा नियम होता की 1 किलोमीटर पर्यंतच्या पहिला प्राधान्य, त्यानंतर 3 किलोमीटर पर्यंत आणि मग त्यानंतर पुढच्या किलोमीटर जर जागा शिल्लक असल्या तर। परंतु यावेळेस सरकारने 1 किलोमीटर पर्यंतच्याच फक्त अर्ज भरायला परवानगी दिली आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असा अडचण येते आहे की पालकांना त्यांच्या एरियामध्ये शाळाच दिसत नाही। ग्रामीण भागामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा नाही आहेत आणि शहरी भागामध्ये जिथे या श्रीमंत शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, त्याच्या जवळपास वस्तीतले लोक राहत नाहीत, वस्तीतले लोक गावात राहतात। त्यामुळे या पालकांना कुठेही पर्याय मिळत नाही आहे आणि जवळपास 3 लाखापेक्षा जास्त लोक महाराष्ट्रात अर्ज भरतात। म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने पालक असताना अचानक 12 फेब्रुवारीला हा आदेश काढला, त्यामुळे हे पालक सगळे अडचणीत आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची या फॉर्मच्या अपेक्षेपोटी फॉर्म भरणं थांबवलेलं होतं। आणि आता या अटीमुळे दरवर्षी साधारण 3 लाख फॉर्म भरले जातात, यावर्षी केवळ 1.25 लाख आतापर्यंत भरले गेले आहेत। आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे आमची मागणी अशी आहे की ही अट बेकायदेशीर आहे। याचं कारण असं की 2013चा जो कायदा आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की पुढे 3 किलोमीटर पर्यंतच्यांना प्रवेश दिला जावा आणि या जागा मोकळ्या सोडू नयेत। असं असताना हा सरकारने हा नियम केल्यामुळे हा बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणजे हा नियम झाल्याच्यामुळे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार? यामुळे होतं असं आहे की पालकांना या शाळा मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना खाजगी शाळांमध्ये आता पैसे भरून प्रवेश द्यायला लागेल। इंग्रजी शाळा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये फारशा उपलब्ध नाहीत, सरकारी शाळा उपलब्ध नाहीत, ज्या आहेत त्या खाजगी शाळा आहेत आणि मग खाजगी शाळेत जर प्रवेश नाही मिळाला तर त्यांना पैसे भरण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे गरीब पालकांना ही अडचण होते। दुसरा प्रश्न याच्यामुळे असा झाला आहे की पालकांच्या जवळच्या अंतरामध्ये शाळा नसल्यामुळे मग खोटी कागदपत्र करणारी याच्यामध्ये शिरतायत। कारण श्रीमंत भागामध्ये खोटी कागदपत्र करणारे लोक श्रीमंत फक्त इन्कमचं सर्टिफिकेट देऊन या पद्धतीने प्रवेश मिळवू पाहतात। त्यामुळे हे सगळे अफरातफर सुरू होते। म्हणून आमचं म्हणणं आहे की गरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि सरकारने पैसे, शिक्षण हा हक्क आहे, म्हणजे त्यांनी शाळांचे पैसे दिलेले नाहीत तर ते त्यांनी द्यायला पाहिजे। त्यांची अट सगळी कशासाठी आहे तर हे पैसे वाचवण्यासाठी आहे। त्यामुळे सरकारने या शाळा जे जागा आहेत त्या रिकाम्या सोडता कामा नये। आणि दुसरी ही जी 1 किलोमीटरची जी अट आहे ती कोणत्या इयत्तेसाठी आहे का सर्वांसाठीच असणार? ही पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो तेव्हा पहिलीच्या प्रवेशासाठी 1 किलोमीटरची अट टाकलेली। या सगळ्या आरटीच्या अंतर्गत पहिलीला किंवा नर्सरी केजीला प्रवेश दिला जातो। मुख्यत्वे पहिलीला प्रवेश होतात, त्यामुळे 1 किलोमीटरची अट पहिलीच्या प्रवेशासाठी आहे। जर पाहिलं तर या बाबतीमध्ये ज्यावेळेस असे नियम बनवण्यात आलेले होते, नियमांमध्ये बदल करण्यात आले होते, त्यावेळी पालक संघटनांशी काही चर्चा वगैरे केलेली होती? नाही, मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातलं शिक्षण सगळं मंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। पालकाला कोणत्याच ठिकाणी कधीच विचारलं जात नाही। फार हे दुर्दैव आहे की त्यांना जसं पाहिजे जसे त्यांना कमवता येईल, शिक्षण हे कमर्शियल होणं हे खरंच समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी खूप घातक आहे। म्हणजे एका बाजूला आम आदमी पार्टी सरकार आहे जे तुमचं फक्त आधार कार्ड बघणार आणि तुम्हाला शिक्षण मोफत देणार सरकारी शाळेमध्ये, सरकारी शाळा चांगल्या करणार, आणि दुसऱ्या बाजूला असं सरकार आहे जे फक्त प्रायव्हेट शाळावर अवलंबून सगळं शिक्षण व्यवस्था आहे आणि त्याच्यात प्रचंड लूट या महाराष्ट्रातील लोकांची होती। म्हणजे मला असं वाटतं की जी महाराष्ट्र आहे आपला, जो महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपल्याकडे फुले, शाहू, जे शिक्षणासाठी आपण विचार करतो की ह्या नेत्यांचं नाव घेतलं जातंय, पण दुर्दैवानं आजचं नेतृत्व आपल्याला असं लाभलंय की शिक्षणातून पैसे कसे कमवायचं आणि त्याचाच एक भाग आहे की 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत ज्या शाळा आहेत असं नियमांनी अन्यायकारक अटी लावणारं सरकार आपल्याला आहे। मला असं वाटतं की अधोगतीकडे महाराष्ट्र चाललेला आहे।
देशामध्ये चांगलं उदाहरण अरविंदजीनं सेट केलं होतं. शिक्षण मोफत सर्वांना दिलं होतं. जे मला वाटतं त्यांनी कॉपी करणं गरजेचं आहे. पण हे विचित्र पद्धतीनं राबवणार सरकार आहे. माझं वैयक्तिक मत तर असं आहे की मी देवेंद्र फडणवीस यांना कधी सरकारी शाळा जाताना आजपर्यंत बघितलं नाही पाठीमागे 10 वर्षाच्या काळामध्ये. पण त्याच्यात 20-20 हजार शाळा बंद पडतात, सरकारी शाळा. म्हणजे कशाचं लक्षण आहे हे? प्रगतीचं नक्कीच लक्षण नाही आहे. आम आदमी पार्टी याचा पूर्ण तीव्र निषेधही करते आणि विरोधही करते पहिल्या दिवशीपासून. मला वाटतं की यांना जाग आली पाहिजे, शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर गुन्हेगारी, पुण्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी वाढती, शिक्षण दुर्लभ झाल्यामुळं किंवा शिक्षणाकडं युवक प्राधान्यानं बघत नाही, त्याच्यामुळेच ह्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की अन्यायकारक अटी ज्याच्यामुळे आम्ही आंदोलन करतोय, 25% जे गरिबांच्या हिताचं शिक्षण होतं ते तरी या सरकारनं दिलं पाहिजे. ही आमच्या भूमिकेतून आम्ही आंदोलन करतोय आज. काय करणार आहात आता? शिक्षण आयुक्तांना जे निवेदन देणार आहात त्या निवेदनामध्ये काय मागण्या करणार? शिक्षण आयुक्तांना जे आपलं निवेदन आहे त्याच्यामध्ये आमची हीच आहे, पहिली मागणी आमची ही आहे की जी 1 किलोमीटरची अट जी तुम्ही लादलेली आहे, तर या 1 किलोमीटरच्या अटीचा आहे ना, हे नुकसानच होणार सगळ्या नागरिकांना. या सर्व आता या पालकांनी याचा तीव्र निषेध केला पाहिजे. मी तर म्हणतो आज आमची आम आदमी पार्टी प्रथम पार्टी आहे की जी आम्ही शिक्षणाच्या बाजूने आम्ही बोलतोय, आरोग्याच्या बाजूने आम्ही बोलतोय. आज आपण जर कम्पेअर केलं, पुणे हे विद्याचं माहेरघर आहे, पण आज इथं शिक्षण फुकट मिळत नाही. इथं फक्त पैशाचा बाजार केला तो शिक्षणाचा. आणि शिक्षण मंत्री जे आहेत हे स्वतः किती शिकलेत हे त्यांना माहिती नाही. हा विचारच करत नाहीत की इतर मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार आहे. आज आपण इतर राज्यांमध्ये जर कम्पेअर केलं तर गुजरात म्हणा, गोवा म्हणा, तर या राज्यांमध्ये तुम्ही जर गुजरातमध्ये जर जाऊन आमच्या पार्टी म्हणजे सुरतमध्ये आमचे 27 नगरसेवक आहेत, तिथे जाऊन जर आपण शाळा बघितल्या, तिथं कुणालाही म्हणजे शिक्षणाचे म्हणजे फ्रीमध्ये शिक्षण आहे. पण आपल्या इथं कसं आरटी सरकारकडून शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. फक्त आम आदमी पार्टी आम्ही हा आवाज उठवत आहे, तर आम्हाला जनतेने साथ द्यावी आणि जनतेच्या साथीनं आम्ही हा जो यांचा जो जाचक निर्णय आहे हा आम्ही हाणून पाडू. बघतोय की आता प्रवेशासाठी अर्थात 10 तारीख शेवटची आहे, जेमतेम काही दिवस शिल्लक आहेत. जर ह्या नियमांमध्ये बदल झाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? सर्व पालकांना आम्ही जागरूक करू. सर्व पालकांना प्रथमतः आम्ही जागरूक करू आणि पालकांना आम्ही आवाहन करू की तुम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय हा जो मोफत शिक्षणाचा जो नियम आहे तो तुम्हाला लागू होणार नाही. आणि आम आदमी पक्षाचं आपण जर पाहिलं, दिल्ली आणि पंजाबमध्ये खूप चांगलं शिक्षणाचं मॉडेल त्यांनी करून दाखवलेलं आहे. फक्त आधार कार्ड बघून सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं. तर ते महाराष्ट्रातही कुठंतरी व्हायला पाहिजे. ही 25% अट वगैरे किंवा 1 किलोमीटरची अट ही नसलीच पाहिजे. पूर्णतः शिक्षण मोफत व्हायला हवं. आरटीच्या नियमांमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांमध्ये 1 किलोमीटरची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठेतरी नुकसान होतंय आणि हे नुकसान होऊ नये, नियमांमध्ये बदल केले जाऊ नयेत अशा पद्धतीची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने केली जाते. पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग जवळ असणारे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आम आदमी पक्षाच्या वतीने आणि आम आदमी पालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाते आणि यानंतर जे आहे शिक्षण आयुक्तांना जे आहे ते निवेदन दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर या नियमांमध्ये तात्काळ बदल करावा अशी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे जे आहे त्या आम आदमी पक्षाच्या वतीने केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.